नमस्कार सगळ्यांना, मी प्रियंका। तर माझं ब्लॉग बनवायचं रिझन म्हणजे की आम्ही एका ट्रिपला जात आहे। ही ट्रिप अरेंज केली आहे बाय देवरकर टूर्स राजगुरुनगर। मी ट्रिप आणि टूर्सचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकले, जे की तुम्ही जाऊन बघा। आणि बाकी सांगायचं म्हणजे की ह्या ट्रिपचं फर्स्ट लोकेशन आहे अमृतसर। तर मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवली आहे जर्नी फ्रॉम राजगुरुनगर टू मुंबई आणि मुंबई टू अमृतसर। सो तुम्ही हा ब्लॉग माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मोस्टली सगळेजण तर आले आहेत आणि टोटल आय थिंक 22 जण आहेत ह्या ट्रिपमध्ये। आणि आता सगळेजण वेगवेगळ्या कार थ्रू मुंबईपर्यंत जाऊ। सो बघू आम्ही आता किती वेळात पोहोचतो। तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा। तर आता सगळ्यांना खूप जास्त भूक लागली म्हणून आम्ही एका स्नॅक सेंटरला थांबलोय। सो आता मी थोडंसं खाऊन घेतो। गाडी चालू झाली आणि इथे पण ह्या आणि भुक्कड बसलेल्या आहेत, ज्यांना खूप भूक लागली आहे। आणि मी डाएट वाली बसली आहे। शी इज ऑन डाएट अँड मी टू। कसा आहे तो फ्रेंच फ्राईज? एक नंबर। मस्त आहे। तुम्हाला काय खायचंय? आम्ही हवा खातोय। तर आता सगळ्यांचा नाश्ता करून झालाय आणि सगळ्यांची पोटं आता भरलेली आहेत आणि आता आमच्या प्रवासाला आम्ही परत सुरुवात करतोय। तर बघू आम्हाला किती वेळ लागतोय पोहोचायला। तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आय थिंक आता आम्ही मुंबईपर्यंत पोचलो आहे। आता थोड्याच वेळात आम्ही मुंबईमध्ये एंट्री करू आणि मुंबईमध्ये एंट्री केल्यानंतर बघू ट्रॅफिक किती आहे आणि आम्हाला किती वेळ स्टेशनला पोहोचायला पण लागतो आहे। एकदा स्टेशनला पोहोचलं की मग आम्ही निवांत तिथं थोडा वेळ बसू पण शकतो। सो स्टे ट्यून। दोनों गाने गुलजार साहब के लिखे हुए बंटी और बबली एंड बूम बराबर से 98.6 रिची पार्ट में हुनिया ईश्वरी मैं उमेगा मैं तुम्हारी सीधी जलेबियां ए चाट तर फायनली आम्ही आता मुंबई स्टेशनला पोहोचलो आणि आय थिंक आम्ही 4 तास तरी आम्हाला लागले। मॅक्स 4 ते 5 तास तरी लागले आम्हाला पोहोचायला। थोडंफार ट्रॅफिक लागलं मुंबईमध्ये, पण ठीक आहे आम्ही वेळेत पोहोचलो। आणि आता आम्हाला आय थिंक 3 तास आहे आमच्या ट्रेनला। 7 वाजताची आमची ट्रेन आहे, तर आम्हाला तोपर्यंत टाईम स्पेंड करायचा आहे। सो आम्ही आता थोडं रेल्वे स्टेशन वगैरे फिरतो, थोडं खातो आणि थोडं बाकीचा टाईमपास करतो। तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टे ट्यून। आता आम्ही प्लॅटफॉर्मच्या इथे येऊन बसलो आहे आणि आता आमची ट्रेन आलीच आहे। क्लिनिंग वगैरे चालू आहे। सो सगळेजण तोपर्यंत लगेज वगैरे घेऊन जागेवर येऊन इथं बसलेले आहेत, कारण नंतर खूप गर्दी होती, मग चढायला प्रॉब्लेम येतो। सो आधीच आम्ही इथं बसलो आहे। तर ही 3rd AC ट्रेन आहे जी मुंबई टू अमृतसर जाणार आहे आणि बाकी ट्रेनमध्ये बसल्यावर मी तुम्हाला बाकीचे अपडेट देईलच। सो तुम्ही हा ब्लॉग बघत राहा। तर आता आमची ट्रेन वगैरे झाली आहे क्लीन आणि आता आम्ही आत येऊन बसलो आहे। ज्याचे त्याच्या जागेवरती बसलेत आणि मला आणि माझ्या ताईला विंडो सीट भेटली आहे। सो ती वरती आणि मी खाली आहे आणि आम्ही खूप खुश आहे, कारण विंडो सीट भेटली आहे आणि आम्हाला बाहेरचा व्ह्यू रेकॉर्ड करता येईल। आणि सगळेजण त्याच्या त्याच्या जागी बसलेले आहेत। मी तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतेच पुढं। तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा।
आता आमचे बाकीचे जे आहेत ट्रिपमधले ते कुठं बसलेत हे मी तुम्हाला दाखवते आहे. हॅलो हॅलो, कसं वाटतंय मग? एकदम मस्त, छान. या नंतर जेवायला. तर आता आम्ही थोडा वेळ जेवतो वगैरे आणि त्याच्यानंतर बाकी टाईमपास करतो. तर आता जे ते त्याच्या जागेवर आहे. आता मी जेवायला एकत्र येऊ, त्याच्यानंतर मग थोड्याशा गप्पा मारू, मस्ती करू आणि मग झोपी जाऊ, कारण दमले तर आहेत. आणि मग आपण सकाळी भेटूयात, तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून. तर आता सकाळ झाली आहे आणि चांगलं फ्रेश वाटतं आहे. झोप सगळ्यांची झाली आणि आम्ही खूप रात्री मस्ती केली, खूप सारे रील्स वगैरे शूट केले आणि बाकी टाईमपास तर चालूच होता. सो त्याचे व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहे आणि ते डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर तुम्ही नक्की जाऊन ते बघा आणि कसे वाटले ते सांगा कमेंट करून. आता सगळे एकदम शांत बसलेत आणि मी पण आता लिहिती आहे माझ्या डायरीमध्ये जो की मला एक्सपिरियन्स आला तो, आणि बाकीचा व्ह्यू पण मी एक्सप्लोर करते, तो पण छान वाटतोय पाहायला. थोडं आता ग्रीनरी वगैरे दिसायला लागली, म्हणजे आय थिंक आम्ही जवळ तर आलेलो आहे. तर बघू आता कसा होतोय पुढं ब्लॉग. बघा अशी लोक कशी झोपायची नाटकं करतायत. जुगाड जुगाड, बघा इकडं दुसरे लोक बसून आहे म्हणून इकडं बघा. आणि हे खादाड लोक संपवायची काम करतायत, फक्त संपवायचं. आणि हे क्रीम रोल खाणारे. तर आता संध्याकाळ झाली आणि आता सनसेट होईल. तर मी आता पाहतोय आणि आमची ट्रेन आय थिंक 12ला पोहोचेल. आता सगळेजणांनी लगेज घेऊन आपली लाईनमध्ये थांबलेत, कारण नंतर गर्दी होती आणि उतरायला इश्यू होतो. सो आता अमृतसर स्टेशन आले आणि आता मी उतरू, तर त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते. तर हे बघा अमृतसरचं स्टेशन आणि आता मी बाहेर येऊन थांबलो आहे. आम्हाला बस केली आहे हॉटेलपर्यंत जायला आणि बाकीचं फिरायला पण. तर बाकी लगेज वगैरे ठेवून मी तुम्हाला बाकी दाखवतेच. लगेज ठेवून झालं आणि आता मी बसमध्ये बसलो आणि हॉटेलसाठी जातो. थंडी खूप आहे, मायनसमध्ये टेम्परेचर आहे इथे रात्रीचं. सो खूप जास्त थंडी वाजते आहे. कंटिन्यू करा ब्लॉग. तर आता आम्ही हॉटेलला पोचलो आहे. हॉटेल आहे ओरा ग्रँड, अमृतसरमध्ये आहे ते, आणि बाकी डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलंच. हे अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. आणि हे बघा तुम्ही हॉटेल खूप छान आहे. बाकी सगळ्या त्यांच्या सर्विसेस पण छान आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे आले की. तर आता मला खूप जास्त भूक लागली आणि मी तर जेवून घेतो आणि त्याच्यानंतर बाकी मी तुम्हाला दाखवते. फायनली आम्ही रूमवर जातो आहे आणि आता मी तुम्हाला रूम दाखवते की कशी आहे. आणि एका रूममध्ये 3 जणी आहेत आणि एक एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण दिलेली आहे. तर आता तुम्ही रूम बघा कशी आहे. तर रूम
रूममध्ये बेड आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस मी बोलले होते तसं 3 जणी आहे, सो एक्स्ट्रा दिलं आहे. बाकी AC वगैरे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. आणि इकडे बाथरूम आहे, बाकी बाथरूम वगैरे क्लीन आहे. तर हे ट्रिपचे सर आहेत जे की आम्हाला थोडंसं ॲडवाईस देत आहेत गोल्डन टेम्पलला जायच्या आधी. सो ते सगळेजण ऐकत आहेत आणि स्नॅक्स पण चालू आहे, सकाळ झाली आहे. तर आम्ही जाऊ थोड्या वेळात आता गोल्डन टेम्पलला. आता सगळ्यांचं खाऊन स्नॅक्स करून झालं आहे आणि आता मी निघालो आहे गोल्डन टेम्पलसाठी. तर आम्ही बसने जातो आहे त्या रोडपर्यंत, तिथून मग आम्हाला चालतच जायचं आहे. आम्ही आता चौक बाबा साहेब ह्या रूटनी जाणार आहे आणि इथून आम्हाला गोल्डन टेम्पलला जायचं आहे. सो जाण्याआधी तुम्हाला फुल कवर होऊन म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत फुल कवर जायचं आहे, कारण तशी आतमध्ये एंट्री नाही आहे. फर्स्ट टाइम विजिट करते त्यांना मी एक सांगू इच्छिते, गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला एकदम जवळ आहेत, म्हणजे एकच एरियामध्ये आहे. आणि जर तुम्ही कारने येणार असाल तर तुम्हाला कार पार्क करावी लागेल. इथे आतमध्ये ई-रिक्षा आहे आणि तर त्यांनी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल. आतमध्ये कार वगैरे अलाव नाही आहे, ते त्याच्यासाठी तुम्हाला एकतर ई-रिक्षा नाही तर तुम्हाला बाय वॉकिंग जावे लागेल. तर सध्या तर आम्ही चालतच जात आहे, कारण डिस्टन्स पण जास्त नाही आहे, मॅक्स 1 ते 2 किलोमीटर आहे. सो तेवढं चालता येतेच. सो चालत तर चाललो आहे आणि जाताना इथे आम्हाला मार्केट पण दिसते म्हणजे शॉपिंग करण्यासाठी. पण आत्ता आम्ही शॉपिंग करणार नाही आहे, आम्ही दर्शन झाल्यावरच शॉपिंग करणार आहे. सो मी तुम्हाला ते दर्शन झाल्यावर दाखवेलच. सो तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. फायनली आम्ही गोल्डन टेम्पलला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये केवढी गर्दी आहे आणि कित्येक जण आले आहेत तिथे दर्शनासाठी. आणि इथं समोर आलं की तुम्हाला दिसेल की इथं शूज वगैरे तुम्ही जमा करू शकता. शूज जमा केल्यानंतर तुम्ही टोकन पण घ्या, कारण टोकनशिवाय नंतर ते तुम्हाला देणार नाही. सो टोकन इज मस्ट. सो आतमध्ये आम्ही जाताना पाय धुवून गेलो, इथं पाय धुण्यासाठी पण दिलेलं आहे. सो त्याच्यानंतर आम्ही पाय धुवून आतमध्ये एंट्री केली. हरमिंदर साहिब, ज्याला आपण गोल्डन टेम्पल म्हणून ओळखतो, जिथे पूर्ण जगभरातून लोक इथे दर्शनासाठी येतात. आणि हे जे तुम्ही टेम्पलच्या साईडने जे पॉन्ड बघत आहेत त्याला अमृत सरोवर असे म्हटले जाते. तर तुम्ही इथे डुबकी मारून दर्शनासाठी आत जाऊ शकता. ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला कसं दर्शन घ्यायचं आहे. सो तुम्ही डुबकी मारून तुम्ही दर्शनासाठी फ्रेश होऊन पण इथून जाऊ शकता. दर्शन झाल्यानंतर इथे एक काढा प्रसाद म्हणून दिला जातो, जो की बाउलमध्ये दिला जातो, तो तुम्ही नक्की घ्या. तर आता मी इथं थोडा वेळ बसलो आहे, थोडंसं शांत वाटतं इथं बसून. आणि आता इथं तुम्ही बघू शकता ती तेवढी मोठी लाईन आहे दर्शनासाठी. जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल तर मोबाईल कॅमेरा अलाव नाही आहे आणि आय थिंक 2 ते 3 तास तरी दर्शनासाठी लागतात. तर तुम्हाला जायचं असेल तर मग तेवढा टाईम वगैरे मॅनेज करून नक्की यावे. तर अमृतसरमध्ये कधीच कोणी उपाशी राहू शकत नाही, कारण इथे सगळ्यात मोठे कम्युनिटी किचन आहे. आणि गोल्डन टेम्पलमध्ये माझ्या मते तरी निदान 1.5 लाख लोक तरी रोज लंगर खाण्यासाठी येतात. आणि हे जे तुम्ही कोणत्या पण कम्युनिटीचे असो, पण ही जागा सगळ्यांसाठी अवेलेबल आहे.
आणि ते इथले सगळ्यात बेस्ट आहे. सो तुम्ही कधी पण या, तुम्ही कधीच उपाशी राहू शकत नाही. तर ही गुरु का लंगर ही परंपरा चालू केली गुरु नानक देवजीने आणि स्थापित केली ही शीख यांच्या 3ऱ्या गुरुने, गुरु अमरदासजीने, जे की इथे आले होते गोविंदवालमध्ये. सो तेव्हापासून ही परंपरा चालू झाली आहे लंगर देण्याची. जे कोणी दर्शनासाठी येते त्यांना हे भेटले जाते. आता ह्यामध्ये खीर आणि काळ्या डाळीची आमटी आणि भाजी आहे मिक्स आणि चपाती. आणि हे किचन आहे जिथं की सगळं बनवले जाते. तुम्ही नक्की याचा आस्वाद घ्या. तर आता आमचे दर्शन प्रसाद सगळं काही झाले आणि आता आम्ही इथून बाहेर निघतोय. तर आम्ही आमचे शूज वगैरे सगळं घेतले आणि थोडा वेळ बसलो आम्ही इथे आणि त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर जातोय. सो आता बाहेर गेल्यानंतर मग आम्ही पुढचं शॉपिंगचं वगैरे बघूच. मी ते तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. सो ह्या ब्लॉगमध्ये इतकेच. आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.